यावर्षी UPSCच्या 2021च्या परीक्षेमध्ये मी 433वा रँक घेतलेला आहे. हे जे माझं स्वप्न पूर्ण झालं आहे त्याच्यामध्ये माझ्या आईवडिलांचा खूप मोलाचा वाटा आहे. आमच्या घराची संस्कृती जी आहे, शिक्षणाची संस्कृती ही नेहमीच राहिलेली आहे. माझे आजोबा आणि आजी हे दोघेही शिक्षक होते आणि त्यामुळेच माझे वडील, माझे चुलते, माझी आत्या हे सर्व चांगले शिकलेले आहेत. माझे वडीलही सातारा जिल्हा परिषदेमध्ये एक क्लास 1 अधिकारी होते. त्यांचंही स्वप्न होतं की मीही एक क्लास 1 अधिकारी बनावं. आणि या स्वप्नाकडे मी वाटचाल सुरूसुद्धा केली होती. 2017मध्ये एक दुर्दैवी संकट आमच्यावरती ओढवलं. माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळासाठी थोडंसं मी डिस्ट्रॅक्ट झालो होतो किंवा माझी मानसिक परिस्थिती त्या पद्धतीची नव्हती जी की मी अभ्यास करू शकेल. पण तरीसुद्धा मी मागे हटलो नाही आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत गेलो. दरवर्षी हा माझा 4था अटेम्प्ट होता. प्रत्येक अटेम्प्टमध्ये मी माझी इम्प्रूव्हमेंट करत गेलो. मी पूर्णपणे माझा अभ्यास जो आहे तो बँगलोरला केलेला आहे. रोजची माझी दिनचर्या अशी होती, मी सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत जवळपास 10 ते 12 तासाचा अभ्यास करायचो. प्रिलियम्स, मेन्स ह्या दोन्ही गोष्टी मी पूर्णपणे डिसिप्लिन आणि एक प्लॅन पद्धतीने पद्धतशीर त्याची मांडणी करून त्याची पूर्णपणे तयारी केली होती. मुलाखतीच्या तयारीसाठी किंवा इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी मी दिल्लीमध्ये शेवटचा 1.5 महिना मी तिथे पूर्णपणे माझी तयारी केलेली आहे. पुढच्या भावी पिढीसाठी जे UPSC किंवा क्लास 1 पोस्ट किंवा स्पर्धा परीक्षांसाठी जे तयारी करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन की तुम्ही तुमचं ध्येय तुमच्या मनाशी बाळगा. तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि तुम्ही त्याच्याकडे एक डिसिप्लिन आणि प्लॅन्ड पद्धतीने पावले उचलायला सुरुवात करा. मी हे नक्की सांगेन की जर मी करू शकतो तर तुम्हीही हे नक्की करू शकता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.